नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी अर्पिता टिकम स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवर। जुलै महिन्यापासून आपण साप्ताहिक राशी भविष्याबरोबरच मासिक राशी भविष्य देखील पाहणार आहोत। या महिन्यामध्ये 6 जुलैला शुक्र कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे। 12 जुलैला मंगळ वृषभ राशीमध्ये प्रवेश करेल। 16 जुलैला रवी कर्क राशीमध्ये प्रवेश करेल आणि 19 जुलैला बुध सिंह राशीमध्ये प्रवेश करणार आहे। त्या अनुषंगाने धनु राशीला हा महिना कसा जाईल हे आता आपण पाहू। प्रथम स्थान किंवा लग्न स्थानावरून व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा तसेच आरोग्याचा विचार केला जातो। राशी स्वामी गुरु सध्या तुमच्या षष्ठ स्थानातून म्हणजे रोग स्थानातून भ्रमण करत आहे आणि षष्ठेश शुक्र 6 जुलै नंतर अष्टम स्थानामध्ये प्रवेश करणार आहे। या दोन्ही गोष्टींचा विचार करता हा कालावधी तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने फारसा चांगला नाही। त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला या महिन्यामध्ये फार काळजी घ्यावी लागणार आहे। धनेश शनी या महिन्यामध्ये तृतीय स्थानातून भ्रमण करत आहे। धनस्थानावरून प्रामुख्याने आर्थिक तसेच कौटुंबिक सौख्याचा विचार केला जातो। धनेश शनी तृतीय स्थानातून भ्रमण करत असल्याने भावंडांकडून या महिन्यामध्ये तुम्हाला काही धनलाभ होण्याची शक्यता आहे। तुम्ही जर रेल्वे, पोस्ट तसेच दळणवळण खात्याशी संबंधित असाल तर हा महिना तुमच्यासाठी फार चांगला जाणार आहे। वार्ताहर, संपादक तसेच सर्व प्रकारचे करार करणाऱ्या जातकांसाठी देखील हा महिना उत्तम जाणार आहे। चतुर्थेश गुरु 6व्या स्थानामध्ये आहे। चतुर्थ स्थानावरून प्रामुख्याने घर, वाहन आणि आईचा विचार केला जातो। गुरु 6व्या स्थानात असल्याने घरातील वातावरण फारसे चांगले राहणार नाही। तुमच्या आजारपणाचा प्रभाव घरामध्ये जाणवेल। चिडचिड वाढलेली असेल। पंचमेश मंगळ पंचम स्थानामध्ये आहे। पंचम स्थानावरून प्रामुख्याने संततीचा विचार केला जातो। 12 जुलैपर्यंत मंगळ पंचम स्थानामध्ये आहे। त्यामुळे मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने योग्य निर्णय या कालावधीमध्ये घेणे सोपे जाईल। मुलांना एखाद्या कलेमध्ये चांगले प्रावीण्य मिळवता येईल। त्या दृष्टीने तुमचे मार्गदर्शन फार महत्त्वाचे ठरेल। सप्तमेश बुध अष्टम स्थानामध्ये आहे आणि सप्तम स्थानामध्ये रवी आणि शुक्र आहे। सप्तम स्थानावरून विवाहाचा तसेच वैवाहिक सौख्याचा विचार केला जातो। वैवाहिक सौख्य या महिन्यामध्ये साधारण राहील। सासरच्या लोकांकडून मदत मिळेल। मात्र विवाह जुळण्यासाठी थोडे दिवस थांबावे लागेल। नवम स्थानावरून भाग्याचा, उच्च शिक्षणाचा तसेच कृष्णमूर्ती पद्धतीनुसार वडिलांचा विचार केला जातो। भाग्येश रवी या महिन्यामध्ये सप्तम स्थानातून भ्रमण करत आहे। रवी 16 जुलैपर्यंत भाग्यस्थानामध्ये आहे। तेव्हा जोडीदाराबरोबर एखाद्या धार्मिक स्थळाला भेट द्या किंवा कुलदेवतेच्या दर्शनाला जा। दशमेश बुध अष्टम स्थानातून भ्रमण करत आहे। दशम स्थानावरून प्रामुख्याने नोकरीचा विचार केला जातो। बुधाचे अष्टम स्थानातील भ्रमण कामाचा ताण वाढवणारे आहे। 19 जुलै नंतर भाग्यस्थानामध्ये बुध प्रवेश करेल। तेव्हा मात्र तुम्हाला कामामधून थोडी फुरसत मिळेल। नोकरीच्या ठिकाणी चांगले वातावरण राहील। या महिन्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे। सूर्याची उपासना किंवा सूर्यनमस्काराने फायदा होईल। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्सद्वारे जरूर कळवा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।